कोपरगाव येथील श्री साईधाम मंदिराचा 25वा वर्धापन दिन उत्साहात आणि धार्मिक वातावरणात संपन्न झालाय. कोपरगाव शहरालगत असलेल्या श्री साई भक्त धोंडीराम बाबा चव्हाण श्री साईधाम ट्रस्ट संचलित श्री साई मंदिराचा 25वा वर्धापन दिन सोहळा मोठ्या भक्तिभावानं आणि धार्मिक कार्यक्रमांनी संपन्न झाला. वर्धापन दिनाच्या निमित्तानं पहाटे 5 वाजता श्रींच्या मूर्तीस अभिषेक आणि काकड आरती, 7:30 वाजता श्री सत्यनारायण महापूजा, 11 ते 12 वाजेपर्यंत पालखी मिरवणूक आणि त्यानंतर माध्यान्ह आरती होऊन महाप्रसादाचं आयोजन करण्यात आलं. यावेळी दिल्ली येथील साईभक्तांनी श्री साईबाबांच्या प्रतिमेची मिरवणूक काढली होती. याप्रसंगी मेरठ येथील साईभक्त धनीराम यांनी खास साईबाबांच्या मूर्तीस शाल वस्त्र आणि पालखीस छल्ला छत्री भेट केली. ही अतिशय सुंदर आणि सुबक असल्यानं सोहळ्यामध्ये आकर्षण ठरली. या वर्धापन दिनाच्या कार्यक्रमासाठी नगर, नाशिक, औरंगाबाद, पुणे या जिल्ह्यासह गोवा, दिल्ली, पंजाब, हरियाणा, उत्तर प्रदेश, मध्य प्रदेश सह देहरादून, मेरठ, सहारनपूर, गाझियाबाद येथील साईभक्त मोठ्या संख्येनं उपस्थित होते. या दरम्यान सकाळी 8 ते दुपारी 4 वाजेपर्यंत भक्तिगीतं आणि प्रवचन, सायंकाळी धुपारती आणि रात्री शेजारतीनं कार्यक्रमाची सांगता करण्यात आली. वर्धापन दिन सोहळा यशस्वीरित्या पार पाडण्यासाठी श्री साईधाम ट्रस्टच्या सर्व पदाधिकारी, सभासद आणि साईभक्तांनी विशेष परिश्रम घेतले. क्योंकि हम अपने आप को साईं बाबा का भक्त कहते हैं. क्या अपने जीवन में हुई किसी हार को हम ऊपर वाले का इशारा मान सकते हैं कि वो हमको कोई और राह सुझा रहा है? कि हर हार के बाद हम उससे शिकायतें करते रहेंगे कि तूने ऐसा क्यों कर दिया, तूने ऐसा क्यों कर दिया. जब सब कुछ अच्छा चलता है तो ये नहीं कहते हैं कि वाई मी, क्यों मेरे साथ ऐसा हो रहा है. लेकिन जब बुरा होता है तो वाई मी, मेरे साथ ऐसा क्यों कर रहा है. होता है. तो हर हार के बाद जीत होती है और उस जीत को हमें ये मान के चलना पड़ता है कि ये जिंदगी की यही रीत है. हर हार के बाद थोड़े आंसू हैं, थोड़ी हंसी, आज हम हैं तो कल है खुशी. जिंदगी की यही रीत है, हार के बाद ही जीत है. जिंदगी की यही रीत है, हार के बाद ही जीत है. थोड़े आंसू हैं, थोड़ी हंसी,
एसना मीडियासाठी प्रतिनिधी युसुफ रंगरेज, कोपरगाव.